राज्यातील 1ली ते 10वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। खरं तर जुलै महिना आता अंतिम टप्प्यात आला आहे। येत्या 3-4 दिवसात नव्या ऑगस्ट महिन्याला सुरुवात होईल। दरम्यान आता ऑगस्ट महिन्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या मिळणार याची यादी समोर आली आहे। खरं तर ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा होणार आहे। गणेशोत्सवाच्या आधी रक्षाबंधनाचा सण येणार आहे। त्यामुळे ऑगस्ट महिना खऱ्या अर्थानं शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठा आनंदाचा ठरणार आहे, कारण त्यांना शुभेच्छा पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी राहणार आहे। दरवर्षी श्रावण महिना सुरू झाला की सणासुदीचा काळ सुरू होतो आणि सणासुदीच्या हंगामात विद्यार्थ्यांना सुट्ट्या मिळतात। दरम्यान आता आपण ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळा किती दिवस बंद राहणार आहेत याची संपूर्ण यादी पाहूया। खरं तर गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आणि कोकणात मोठी धूम पाहायला मिळते। गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा होतो, मात्र मुंबईतील आणि कोकणातील गणेशोत्सवाची बातच खूप न्यारी असते। सरकारकडून देखील मुंबईतील आणि कोकणातील गणेशोत्सवासाठी शालेय विद्यार्थ्यांना 5 दिवसांच्या सुट्ट्या दिल्या जातात। मुंबईत आणि कोकणात गणेशोत्सवाचे सुरुवातीचे 5 दिवस शाळांना सुट्टी असते। विशेष बाब अशी की यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील आणि मुंबईतील शाळांना 2 दिवस अतिरिक्त सुट्ट्या देण्यात येणार आहेत। म्हणजेच मुंबईसह कोकणातील शाळांना सलग 7 दिवस गणेशोत्सवाच्या काळात सुट्ट्या मिळणार आहेत। 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यानं या दिवशी संपूर्ण राज्यभरात सुट्टी असणार आहे। 10 ऑगस्ट रोजी रविवार असल्यानं राज्यातील शाळांना सुट्टी राहील। 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि पारशी नववर्ष निमित्तानं राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या मिळतील। 16 ऑगस्ट 2025 रोजी गोपाळकाला दहीहंडी निमित्त राज्यातील शाळांना सुट्टी राहणार आहे। 17 ऑगस्ट रोजी रविवारी राज्यातील शाळांना सुट्टी राहणार आहे। 24 ऑगस्ट रोजी रविवार असल्यानं राज्यातील सर्व शाळांना सुट्टी मिळेल। 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीनिमित्त राज्यातील सर्व शाळांना सुट्टी राहतील। दुसरीकडे मुंबई आणि कोकणातील शाळांना 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सवाची सुट्टी मिळणार आहे।